नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण ब्रेड आणि बटाटा याची चमचमीत, कुरकुरीत आणि चटपटीत रेसिपी करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण बटाटे घेतलेले आहेत, 3 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याला थोडीशी माती असल्यामुळे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि आता आपण इथे कुकर घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये आपण हे बटाटे टाकलेले आहेत। आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत, त्यामुळे बटाटे शिजण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्टीमध्ये बटाटे शिजवून घ्यायचे। तोपर्यंत आपले बटाटे शिजवण्यासाठी ठेवलेले आहे। तोपर्यंत इथे आपण ब्रेड घेतलेले आहेत, तर हे ब्रेड आपण आता कट करून घेणार आहोत। तर ब्रेड कट करताना हा बाजूचा भाग थोडासा कडक असल्यामुळे आपण काढून टाकणार आहोत। आतील भाग तो नरम असल्यामुळे तेवढ्यात ते आपल्याला ब्रेड रोल करण्यासाठी घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला नसेल काढून टाकायचं असं वाटते, वाया तर जाणार नाही, पण असं वाटतं तुम्हाला ठेवायचा आहे तो भाग, तर तुम्ही ठेवू शकता। पण जेव्हा आपण रोल करणार ना त्यावेळेस तो भाग ना असा डार्क दिसतो, त्यामुळे जर एकसारखे जर रोल दिसत म्हणजे पाहिजे असतील तर आपण हा जो कडक भाग आहे तो आपण काढून टाकला तरी चालतो। अशा पद्धतीने आपण हे जे बाकीचे उरलेले ब्रेड आहेत ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता छान सगळ्या बाजूंनी हे ब्रेड कट केलेले आहेत। तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। तर इथे जे बटाटे आपण शिजत टाकले होते ते बटाटे आपण इथे साल काढण्यासाठी घेतलेले आहेत। साल काढताना बटाटे खूप गरम असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि किंवा खूप नाही तर मग थंड करून घ्यायचे। तर इथे आपण तिन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। तर मॅशरच्या साहाय्याने आता हे आपण छान असं मॅश करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथं आपलं छान मॅश झालेलं आहे तिन्ही बटाटे। तर इथे आता आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो। जसं की तुम्हाला गाजर टाकायचं असेल किंवा बीट टाकायचं असेल तर आपण इथे टाकू शकतो। पण ह्याच्यामध्ये टाकताना बीट किंवा गाजर जर टाकलं तर छान असं खिसून टाकायचं। तर इथे एक कांदा घेतला होता, तो बारीक कट करून घेतला होता, तर तो याच्यामध्ये आपण टाकलेला आहे। 2 ते 3 मिरच्या घेतल्या होत्या, त्या छान अशा कट करून टाकलेल्या आहेत। जर खूप लहान मुलांसाठी करताय तर ह्याच्यामध्ये मिरच्या नाही टाकल्या तरीसुद्धा चालतात। थोडंसं चाट मसाला टाकला किंवा थोडंसं गरम मसाला टाकला तरी चालतो। तर इथे आपण थोडीशी कोथिंबीर बारीक अशी कट करून टाकलेली आहे। तर मी मिरच्या टाकल्या, थोडंसं मिरची पावडरसुद्धा टाकते आहे कलरसाठी। तर इथे घरीच बनवलेलं मिरची पावडर आहे ते टाकलेलं आहे थोडंसं। तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर मिरची पावडरचं प्रमाण कमी करा, थोडं अजून जास्त लागत असेल तर थोडं वाढवलं तरी चालतं। तर इथे आपण मीठ टाकून झालेलं आहे। अर्धा चम्मच इतका गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं किंवा अर्धा चम्मच चाट मसाला टाकलेला आहे। चाट मसाला जसं तुम्हाला आवडते त्याची चव त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि खूप छोट्या मुलांना जर करायचे असतील ब्रेड रोल तर फक्त म्हणजे चटपटीतपणा येण्यासाठी त्याला थोडासा चाट मसाला जरी टाकला आणि काही भाज्या टाकल्या तरीसुद्धा चालते। याच्यामध्ये आपल्याला बीट पण टाकलं ना त्याचा कलर अगदी छान येतो, रेड कलर, आणि मुलांनासुद्धा खायला प्रचंड आवडतं आणि पौष्टिकही रेसिपी होते। तर आता हे आपण पूर्ण मसाले जे टाकले, सगळं सामान टाकलं, भाजी वगैरे, त्यात आपण याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। बटाट्यामध्ये छान असं पीठ मळल्यासारखं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने छान मळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे बाजूला ठेवूया। आणि जे ब्रेड आपण आता इथे कट करून घेतले होते त्याला आपण असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि खरं तर ना पाण्यात टाकलं ना की ते ब्रेड तुटतो, त्यामुळे अगदी हळूवार पाण्यात पटकन टाकायचं। असं थोडंसं दोन्ही बाजूंनी छान पाणी लावायचं आणि असं पूर्ण पाणी ह्याच्यामधलं काढून घ्यायचं, नाहीतर मग ब्रेड तुटतो। तर ह्या पद्धतीने, आणि थोडंसं आपल्याला समजा आता ब्रेड रोल म्हटलं की बटाटा थोडाच लागेल ना, तर ह्या पद्धतीने बटाट्याचा थोडासा भाग घ्यायचा
आणि त्याच्यावरती ठेवायचं आणि छान असं घट्टसं असं गोळा मळल्यासारखं हाताने दाबून म्हणजे प्रेस करायचं, हळूहळू करायचं, नाहीतर मग बटाटा आणि ब्रेड दोन्ही एकत्र होऊन बसेल. त्यामुळे थोडंसंच प्रेस करायचं, अगदी जास्त नाही करायचं, हळूहळू करायचं. मला व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने. लागत नाही, थोडंच प्रेस केलं की ते होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपण हे उरलेले जे ब्रेड आहेत त्याचेसुद्धा ब्रेड करून घेणार आहोत. तसंच थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं. पण पाणी हो म्हणजे आपण प्रयत्न करायचा की सगळंच काढण्याचा. तर छान असं पाणी काढून घ्यायचं आणि परत थोडंसं बटाट्याचं जे मिश्रण आपण केलं आहे ते थोडंसं घ्यायचं आणि ब्रेडवरती ठेवायचं. आता इथे आपण परत एक बनवून दाखवते मी तुम्हाला. असं छान ब्रेडवरती ठेवलं की परत थोडंसं प्रेस करायचं आणि जर आपण ते काठ ठेवले ना की आपण जेव्हा हे असं करतो ना तेव्हा ते खूप हे होतं, म्हणजे असं व्यवस्थित पण येत नाही. असे जसं आपण हे करून घेतलेत पूर्ण असं व्यवस्थित होत नाही. तर आता इथे आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपण इथे सगळे रोल करून घेतलेले आहेत. तर सगळे रोल करून घ्यायचे आणि नंतर म्हणजे तळण्यासाठी जास्त टाईम लागत नाही, त्यामुळे सगळेच एकदा करून घ्यायचे आणि नंतर जास्त म्हणजे तेल जर खूप जास्त असेल तर म्हणजे आता इथं थोडं कमीच तेल आहे त्याच्यामुळे 3 टाकलेले आहेत. तर छान असं अगदी कडकडीत तेल गरम करून न घेता अगदी जास्त थंडही नाही आणि अगदी कडकडीतही नाही, मीडियम ह्याच्यावरती जसं भजी तळतो त्या पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते सोडून द्यायचे आणि छान लगेच हलवायचं नाही. थोडंसं टाईम छान तळले असे थोडंसं सोनेरी कलर येतं आहे खालून असं थोडंसं आला की थोडंसं ते हलवायचे आणि लगेच हलवले की ते तुटतात. तर अशा पद्धतीने छान गोल्डन कलर आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आपण आता हे वरच्या बाजूने सुद्धा छान असे खरपूस तळून घेणार आहोत. हे काही कढईला चिटकत नाही, काही नाही, खूप इझिली तळले जातात सुद्धा आणि चवीलासुद्धा खूप मस्त होतात. जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ना, खूप सगळे मसाले टाकले त्याच्यामुळे त्याला चवसुद्धा अगदी छान येते आणि मुलंसुद्धा प्रचंड आवडीने खातात. तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता मुलांना शाळेमध्ये आणि भाज्या टाकल्या की ती रेसिपी अजून पौष्टिक होते आणि मुलांना अगदी मुलं साध्या अशाच भाज्या खायला दिल्या तर ती काही खात नाही. त्यामुळे जर असं छान स्टफिंग करून आपण काहीतरी ब्रेड रोल वगैरे केला की त्यांना तो प्रचंड आवडतो आणि ब्रेड असल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा एवढा छान येतो, त्याचं कवरिंग खूप मस्त होतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं. आता तुम्ही असं बघू शकता सगळ्या बाजूंनी आपण छान क्रिस्पी कुरकुरीत मस्त गोल्डन कलरवरती आपण हे सोनेरी कलरवरती तळून घेतलेलं आहे. तर इथे आपले छान ब्रेड रोल तळून झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. तेल पूर्ण निचरू द्यायचं, शक्यतो ते तेल थोडंसुद्धा ते म्हणजे असं तेलकट किंवा खूप असं चिकचिक होत नाहीत, क्रिस्पी होतात आणि जरी आपण बाजूला काढले आणि ठेवले तरीसुद्धा तेल थोडंसुद्धा त्याला आलेलं नसतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे काढून घेऊया. तर असेच जे आपले दुसरे ब्रेड रोल राहिलेत तर ते आपण इथे तळून घेऊया. तर इथं आपण सगळे रोल तळण्यासाठी टाकलेले आहेत. तर छान ह्यालाही सोनेरी कलर आला की आपण हे काढून घेऊया. तर अगदी छान साधी सोपी रेसिपी आहे. तर आपल्या चॅनलवरती म्हणजे आत्तापर्यंत ज्या रेसिपी आहेत त्या अगदी साध्या सोप्या आणि सरळ दाखवलेल्या आहेत. अगदी काही करण्याची किंवा जास्त काही मेहनत घेण्याची सुद्धा गरज नाही आहे. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता. तर चॅनलला नक्की लाईक करा. हे सगळं करण्यासाठी, सबस्क्राईब करण्यासाठी, लाईक करण्यासाठी सगळं फ्री आहे. 1 रुपयासुद्धा देण्याची गरज नाही आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या पद्धतीने आपले छान रोल इकडून छान तळून झालेले आहेत. तर आपण हे पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी मस्त क्रिस्पी तळून घेऊया. तर आता इथे आपले हे रोल तळून झालेले आहेत. आपण काढून घेऊया. तर आता इथे आपण हे काढून घेतलेले आहेत आणि छान असं तेल पूर्ण निचरू द्यायचं आणि मग ते काढून घ्यायचे. टिश्यू पेपर असेल तर त्यावर सुद्धा टाकले तरी चालतात,
पण जर नसेल तर असे साधे प्लेटीत काढले तरी चालतात, कारण त्याला तेल काही थोडंसुद्धा राहत नाही. तर असेच आपले सगळे रोल तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत. तर इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर आता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असली तर नक्की कळवा. तसंच भेटू एका नवीन